गौतम, मी जे बोललो त्याचं वाईट वाटून घेऊ नको. हो नाही 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 पप्पा, असं काय बोलताय? खरं तर बरं झालं हे कॉन्व्हर्सेशन झालं. मला बरं वाटलं त्यामुळे. आय मीन खूप दिवस म्हणजे आधीपासूनच दादा आणि आई मला सांगायचे की ऑफिसला ये, बिझनेसमध्ये लक्ष दे, पण मी त्यांना सिरियसली नाही घेतलं. कारण काही रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती ना माझ्यावर. पण आता तसं नाही आहे. आय कॅन अंडरस्टँड. आसावरी पण आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. आय विल प्रूव्ह दॅट की मी आसावरीसाठी एक परफेक्ट लाईफ पार्टनर आहे. आणि पप्पा, मी तुम्हाला कंप्लेंट करायला जागा पण नाही द्या. आशू, यू आर व्हेरी लकी, तुला असे पेरेंट्स मिळाले. आणि पप्पा, तुम्ही माझं इन्स्पिरेशन आहात. म्हणजे 4 मुली असताना तुम्ही सगळं असं मस्तपैकी मॅनेज करताय. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि बरं झालं तुम्ही मला बोललात. मला एक पुश मिळाला. आय गेस मला तो खूप नेसेसरी होता. हे सगळं तुझ्या भल्यासाठीच बोलल्या सोन्या. हो नाही 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 काकी, असं नका बोलू. तुमचा हक्क आहे, तुम्ही मला बोलू शकता. पप्पा, चहा एकदम मस्त झाला होता. कधी निवांत ये घरी, माझ्या हातचं तुला झणझणीत खायला घालतो. हो चालेल, डन, नक्की. हा अरे असू दे असू दे असू दे. नको नको, अरे सोन्या. आशू, डोंट वरी. मी तुला आणि तुझ्या पेरेंट्सना तक्रारीची जागाच देणार. मी त्यांनी जे सांगितलंय ते प्रूव्ह करून दाखवेन. आय प्रॉमिस यू. आणि मी तुला एक हॅपी लाईफ देईन. दॅट्स माय वर्ड. ठीक आहे, मग मी येतो. गौतम, ऑल द बेस्ट. आणि हो, पुढच्या वेळी येताना स्वतःच्या कष्टाच्या पैशांची मिठाई घेऊन ये. हा, डन डन, नक्की नक्की. बाय बाय.